Good morning, student. Today we learn your science chapter number 1, natural resources, air, water, and land. So last week we will learn your part 1, and that we learn from to the air sources of natural resources, air, water. Now today we learn water point. So water, observe this picture. बघा ह्या चार्टमध्ये बघायचं आहे. मागच्या आठवड्यात आपण नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन ह्याच्यामध्ये हवेविषयी आपण ह्या घटकाविषयी अभ्यास केलेला होता. तर आज आपल्याला पाणी ह्या घटकाविषयी बघायचं आहे. त्यामध्ये आज आपल्याला पाणी ह्या घटकाविषयी बघायचं आहे. सो दिस चार्ट्स यू विल लर्न इट. पहिला हा चार्ट बघायचा आहे आणि त्या चार्टनुसार अभ्यास करायचा आहे. बघा इथे दिलेलं आहे, ऑब्झर्व दिस चार्ट, पर्पज फॉर विच वॉटर इज यूज. म्हणजे पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो. अँड अमाऊंट ऑफ वॉटर इन लिटर्स, आणि ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला त्या पाण्याचा किती प्रमाणात वापर करतो. आता बाथ म्हणजे आंघोळीसाठी आपण किती पाणी वापरतो. ब्रशिंग टीथ म्हणजे दात घासण्यासाठी. वॉशिंग क्लॉथ अँड युटेन्सिल्स म्हणजे कपडे भांडी धुण्यासाठी किती पाणी वापरतो. मोपिंग द फ्लोअर म्हणजे फरशी पुसण्यासाठी किती वापरतो. ड्रिंकिंग, कुकिंग म्हणजे पिण्यासाठी किती पाणी वापरतो. आणि जेवण बनवण्यासाठी किती पाणी वापरतो हे आपल्याला बघायचं आहे. यू विल सी दॅट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर यू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. आता बघा तुम्ही बघितलं की ह्या चार्टमधून आपल्याला बघितलेलं आहे की रोज आपल्याला असं एका घरामध्ये मिनिमम 4 पर्सन्स असतात. मग एका व्यक्तीला किती पाणी लागतो. समजा आपल्याला 50 लिटर, सपोज यू हॅव टू नीड वॉटर इन 50 लिटर्स इन पर डे. सो युअर फॅमिली पर्सन इज फोर सो यू लिटर 200 लिटर्स इन पर डे वॉटर्स. म्हणजे समजा एकाला 50 लिटर पाणी लागत असेल तर घरामध्ये 4 व्यक्ती असतील तर 4 व्यक्तींना 200 लिटर पाणी एवढं लागू शकतं. मग इथे दिलं की यू विल सी दॅट ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर यू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. म्हणजे बघा की वरील हे चित्रांत आपल्या लक्षात येतं की आपल्याला पाणी हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला दैनंदिन ज्या काही क्रिया करायच्या असतील त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची खूप गरज आहे. म्हणजे इवन एक दिवससुद्धा पाणी नसेल तर आपल्याला अशक्य, जगणं कसं आहे, अशक्य आहे. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 लिटर्स वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल द बॉडीज फंक्शन रन स्मूथली. म्हणजे आपल्याला दिवसाला कमीत कमी 3-4 लिटर एवढं पाणी आपल्याला पिण्यासाठी लागतं. आणि आपण हे जेव्हा 3-4 लिटर पाणी पितो तेव्हा आपल्या शरीराच्या पूर्ण गरजा पूर्ण होऊन आपल्या शरीराची सगळी जी क्रिया आहे त्या व्यवस्थित चालू राहतात. बघा, अदर लिव्हिंग थिंग ऑल्सो रिक्वायर्ड वॉटर ऑल थ्रू द अमाऊंट्स वॉटर दे नीड मे व्हेरी अकॉर्डिंग टू साईज ऑफ देअर बॉडी. म्हणजे काय, इतर सजीवांना देखील सुद्धा पाण्याची अशी गरज असते पण त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार ते पाणी ते कमी जास्त प्रमाणात असतात. दच वी सी द वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की पाणी हे किती महत्त्वाचं आहे. इफ हायड्रोजन गॅस बर्न इन द एअर, जेव्हा हायड्रोजन वायू हवेमध्ये त्याचं ज्वलन होते आणि तो इट कंबाईन विथ द ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म. जेव्हा हायड्रोजन जो वायू आहे त्याचं हवेमध्ये ज्वलन होतं आणि त्याचं काय होतं, ऑक्सिजनशी जेव्हा या हायड्रोजनचा संयोग होतो तेव्हा काय तयार होतं, पाणी तयार होतं. म्हणजे पाण्याची निर्मिती होते. वी हॅव लर्न टू अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन प्रिव्हेन्शन स्टँडर्ड. आणि आपण हे इयत्ता 5वीच्या मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. बघा, इन नेचर वॉटर अकॉर इन 3 स्टेट. आता आपण मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं युअर लेसन नंबर 21 द स्टेट अँड द सबस्टेन्स. म्हणजे अवस्था, पदार्थांच्या आणि पदार्थ याच्याविषयी बघितलेलं होतं की आपल्याला पदार्थांच्या 3 अवस्था दिसतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे आपण ते मागच्या वर्षी शिकलेलं होतो की स्त्रवरूप, द्रवरूप आणि वायुरूप ह्या तिन्ही आपण पदार्थांच्या अवस्था बघितलेल्या होता. आता ऑब्झर्व द पिक्चर. ह्या चित्रामध्ये बघायचं काय दिलेलं आहे, डिस्ट्रिब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. म्हणजे जमिनीवर जे पाणी आहे, पृथ्वीवर जे पाणी आहे त्या पाण्याची त्यांनी कशी विभागणी केलेली आहे. इन दिस चार्ट्स, आता ह्या चित्रामध्ये इन दिस फिगर यू विल सी अँड ओशन. म्हणजे ह्याच्यामध्ये समुद्र आणि महासागर दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर हे ग्रीनवालं दिलेलं ते वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. म्हणजे हे ग्रीन कलरचं केवढंसं पाणी आपल्यासाठी पिण्यासाठी ह्या
पृथ्वीवरच्या पाण्याची किती प्रमाणात पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य आहे. अँड ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन फॉर्म. आणि हे रेडवाला आहे, तो रेडवाला कशा दिलेला आहे तर जमिनी म्हणजे भूगर्भातील जे पाणी आहे, त्याचप्रमाणे काही फ्रोझन म्हणजे काय, बर्फाच्या स्वरूपात पाणी असतं ते, असं तेवढा भाग त्यांनी काय दिलेला आहे, रेड कलरचं दिलेलं आहे. मग ह्या पृथ्वीवर जे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे, सी अँड ओशन 97. सो दिस ऑल इज अ 97%. हे सगळं काय दिलेलं आहे, हा ब्लू कलरचा आहे, हा 97% आहे. आणि हा फ्रोझन वॉटर्स आहे, फ्रोझन्स म्हणजे ग्राउंडनट वॉटर आहे, ग्राउंड वॉटर्स आहे, तो आहे 2.7. तो किती आहे, 2.7चा आहे. मग आता 97% हा सीज अँड ओशन्स आहे, हा रेड कलर आहे तो 2.7चा आहे, बरोबर आहे की नाही. मग ड्रिंकिंग वॉटर आपल्यासाठी किती आहे तर 0.03. मग ह्या सगळ्यांची टोटल इथे चार्टमध्ये दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ, आपल्याला पृथ्वीवर उपलब्ध असलेलं पाणी, आणि त्याच्यामध्ये त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत. मी मगाशीच तुम्हाला दाखवलं त्या डायग्राममध्ये. सीज अँड ओशन किती दिलेलं आहे, 97% दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मग हे 2.7 कोणता आहे, आईस, ग्राउंड वॉटर्स आणि फ्रोझन्स वॉटर, हा किती आहे, 2.7चा आहे. मग वॉटर अवेलेबल ड्रिंकिंग किती येईल, आता ह्याच्यामध्ये 0.03 मिक्स केल्यानंतर किती टोटल 100% येतो. म्हणजे केवळ 0.03% एवढा वॉटर फक्त आपल्याला पिण्यासाठी अवेलेबल आहे. सो वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. म्हणजे पृथ्वीवर सर्वच पाणी आपण काय पिऊ शकत नाही. त्याच्यातलं 97 पाणी जे आहे, 97% आहे, ते कसं आहे, ई सी अँड ओशन, म्हणजे ते महासागराचं पाणी, म्हणजे ते कसं आहे, सॉल्टी म्हणजे खारट पाणी आहे. सो सम वॉटर इन द फ्रोझन स्टेट, त्याच्यामध्ये जवळजवळ 2.7 हा वॉटर जो आहे तो फ्रोझन अवस्थेमध्ये आहे, म्हणजे त्याचा बर्फ वगैरे आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज एबल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे आपल्याला पिण्यासाठी अतिशय कमी प्रमाणातलं पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे, आणि ते किती आहे ते 0.03%. सो 8 इज इनफ इन ऑल लिव्हिंग थिंग. आणि हे पाणी आपल्या सगळ्यांसाठी काय आहे, सजीवांना पुरेसं असं पाणी आहे. आता पुढे बघा, इथे दिलेलं आहे चित्रामध्ये बघा, फॉर विच पर्पज इज वॉटर बिगिनिंग यूज. आता इथे या चित्रामध्ये दिलेलं आहे की पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने किंवा कोणकोणत्या कारणासाठी केला जातो. वी यूज वॉटर इन द लार्ज क्वांटिटीज, पाण्याचा उपयोग अतिशय मोठ्या प्रमाणात करतो, बरोबर आहे की नाही. मग पृथ्वीचे पाण्याचे वॉटर सायकल जे आहे, जलचक्र आहे, ते अखंड चालूच आहे. सो द वॉटर वेपर फ्रॉम द ओशन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. आणि पाण्याचे पृथ्वीवरील ते समुद्राचे जे महासागर आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा ते बाष्पीभवन वाफेच्या रूपामध्ये वरती ढगात जाते, पुन्हा त्याचा पाऊस येतो. हे जे वॉटर सायकल आहे ते आपण फिफ्थ स्टँडर्डला त्याच्याविषयी अभ्यास केलेला आहे बघा. गेट कन्वर्ट इन टू द सो क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑफ द अर्थ. आता इथे बघा, युजेस ऑफ द अर्थ. आता ह्या अर्थ पाण्यामध्ये पाण्याचा वापर. सो वी सम वुमेन्स आर वॉशिंग दे क्लॉथ, some are the drinking the water they put it, some are the washing the vehicle, some are the boys and girls are swimming in this. The factories wastage water from mix into this water. So there is many things they are using this water. आता इथे बऱ्याच कारणासाठी पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये नदीतलं दूषित पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं, काही येऊन वाहनं त्याच्यामध्ये धुतात, काही मुलंही त्याच्यामध्ये येऊन पोहतात, काही स्त्रिया येऊन तिथे कपडे वगैरे धुतात आणि तिथलंच पाणी पिण्यासाठी घरी घेऊन जाताना आपल्याला दिसतात, बरोबर आहे की नाही. मग वी गेट वॉटर फ्रॉम द नॅचरल सोर्स ऑफ सच स्ट्रीम. मग आपल्याला हे जे नैसर्गिक नदीचं पाणी आहे ते कुठून मिळतं. सो नॅचरल वॉटर फ्रॉम रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग अँड लेक्स. मग हे जे नैसर्गिकरित्या जे आपल्याला पाणी मिळते ते ओढे, नदी, तळे, झरे आणि सरोवर ह्यासारख्या नैसर्गिक स्रोतापासून आपल्याला पाणी मिळतं. मॅन ऑल्सो डिग वेल अँड बोरवेल टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. मग मानवाने काय केलेलं आहे, विहिरी खोदलेल्या आहेत, बोरवेल खोदलेले आहेत आणि जमिनीतलं जे भूजल जे आहे, भूगर्भातले जे पाणी आहे तेही या बोरवेल आणि विहिरीच्या माध्यमातून ते काय केलेलं आहे, हे पाण्याचा साठा उपलब्ध केलेला आहे. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज अँड रिव्हर्स.
मग काही सोबत काय तर मानवाने नद्यावर बांधारे बांधलेले आहेत, लहान मोठी धरणेही बांधलेले आहेत की ज्याच्यातून काय होईल आपल्याला पाण्याचा उपयोग होईल. बघा, सो ड्यू टू द अनकॉन्ट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फ्रॉम द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मग हे पाण्याचा जो उपसा चाललेला आहे किंवा पाणी हे मोठ्या प्रमाणात वापरले जातं, ते कशामुळे वापरलं जातो? इज इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे काय? वाढती लोकसंख्या, इंडस्ट्रीज अँड फार्मिंग, आणि त्याच्यासाठी काय केलेले आहे? मोठ्या प्रमाणात उद्योग आणि शेती ह्यासाठी ह्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला. इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय, आणि ह्याचा सतत वापर होत असल्यामुळे ते पाणी आता काय होऊ लागलेलं आहे? कमी पडू लागलेलं आहे. सो वॉटर सिक्युरिटी हॅज बिकम ए सिरियस प्रॉब्लेम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर सिक्युरिटी म्हणजे काय? पाणी टंचाई. की ही जी पाणी टंचाई हा सगळ्यात एक मोठा भयंकर अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आणि ही होऊ नये म्हणून आपण काय रे यूज वॉटर स्प्रेंगली, आपण काय करायचे आहे? पाण्याचा काटकसरीने वापर करायचा आहे. ब्लॉक वॉटर लेट इज पेरेटिकॉल, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. स्टोअर वॉटर वेन युअर पॉसिबल, जिथे जिथे आपल्याला म्हणजे पाणी शक्य आहे तिथे पाणी साठवायचं आहे. रियूज वॉटर वेन युअर पॉसिबल, रिमेंबर, पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करायचा आहे. अँड स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्लेट अँड वन्स, जर आपल्या घरात पाणी साठलेलं असेल, म्हणजे साठवून ठेवलेलं असेल तर ते साठवलेलं पाणी कधीच शिळं होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. नाव थर्ड वन पॉईंट इज लँड. आता आपल्याला काय बघायचं आहे? जमिनीविषयी बघायचं आहे. आता इन दिस बघा इथे दिलेलं आहे, लँड इज सीन फ्रॉम द स्टोन, सॉईल, बिग रॉक. इट इज नॉट फ्लॅट एव्हरी वन. इट इज हिली अँड सम प्लेस इन फ्लॅट इन अनदर. आता जमीन जी आहे ती काय झालेली आहे? तुमच्या लक्षात आहे की जमीन ही आपल्याला दगड, माती, मोठे खडक, त्याचप्रमाणे ती सर्वत्र सपाट अशी दिसत नाही. काही डोंगराळ भाग असतात तर काही सपाट स्वरूपात आपल्याला ती दिसते. मग त्याच्याविषयी आता इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा. हे ते 2 डायग्राम दिले आहे. लेअर ऑफ लँड्स. लेअर ऑफ लँड म्हणजे काय? तर लेअर ऑफ लँड्स म्हणजे जमिनीचे थर, आणि त्याचं एक एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे की तो कशा पद्धतीने मातीचे थर आपल्याला हे बघायचे आहेत. तर प्रत्यक्षात जमिनीत आपल्याला एवढे थर आपल्याला दिसतील का? ते खोदून बघायला लागतील. त्याच्यासाठी एक आपण इथे एक्सपेरिमेंट म्हणजे एक प्रयोग इथे केलेला आहे. कसं केलेलं आहे बघा. टेक अ ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॉटल, हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन, सँड, सम ड्राय लिव्ज अँड वॉटर. म्हणजे काय करायचं आहे की एक ट्रान्सपरंट म्हणजे एक प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली घ्यायची आहे. त्या बाटलीमध्ये मूठभर माती घ्यायची आहे, थोडे दगड, थोडे वाळू, पालापोचळा आणि पाणी, असं सगळं घेऊन आपल्याला हे बघायचं आहे. कट आउट द अप्पर टेपरिंग पार्ट ऑफ बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. म्हणजे काय करायचं आहे? बाटलीचा जो वरचा निमुळता भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, आणि त्या बाटलीच्या खालचा जो भाग आहे त्यात हे उरलेलं सगळं साहित्य टाकायचं आहे. स्टिअर इन मिक्सर थ्रूली अँड पुट इन द साईड, आणि त्यानंतर ते मिश्रण भरपूर ढवळायचं आहे आणि त्याच दिवसात ते त्याचं निरीक्षण करायचं आहे. बाटलीतले मिश्रण कसे दिसते? हाऊ द मिक्सर ऑफ बॉटल नाऊ. डू यू सी द लेअर इन इट. ह्याच्यामध्ये तुम्हाला मातीचे थर दिसतात का? वरपासून खालपर्यंत बघायचं आहे. लास्ट बघा, फर्स्ट वन यू पुट इन द बिग स्टोन. तुम्ही काय केलेलं आहे? मोठे स्टोन त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर स्मॉल स्टोन म्हणजे छोटे दगड टाकलेले आहेत. सँड म्हणजे वाळू टाकलेली आहे. त्याच्यानंतर आहे सॉईल म्हणजे माती टाकलेली आहे. त्याच्यानंतर ड्राय लिव्ज म्हणजे काय? पालापाचोळा. आता तुम्ही जमिनीवर बघितलं असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळा जमिनीवर तुम्हाला पालापाचोळा दिसतो, म्हणजे तो सगळ्यात वरचा मातीचा थर आहे. मग आता इथे बघा, द लँड इज ऑन द अर्थ लुक लाईक दिस. म्हणजे ही जी आपली हा जो एक्सपेरिमेंट बघितलेला आहे ते आपली जमीन ही ह्याच पद्धतीची असते. ह्याच पद्धतीने आपली ही लेअर ऑफ लँड म्हणजे जमिनीचा थर असतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा बघायचं आहे द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन, म्हणजे मृदा तयार होण्याची क्रिया. द प्रोसेशन ऑफ सॉईल फॉर्मेशन म्हणजे मृदा म्हणजे माती कशी तयार होते. द सॉईल अँड द लँड इज फॉर्म बाय नॅचरल प्रोसेस, म्हणजे जमिनीवर मृदा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. द अबायोटिक कंपोनेंट्स ऑफ सॉइल्स आर सप्लाय थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मूळ खडक अपक्षय मृदेसाठी अजैविक घटकाचा पुरवठा होतो. अजैविक घटकाचा काय होतो? पुरवठा होतो. ड्यू टू द हिल, कोल्ड अँड वॉटर
अँड ऑफ द सन, वाईन अँड रेन रिस्पेक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की ऊन, वारा, पाऊस ह्यापासून निर्माण होणारी उष्णता, थंडी व पाण्यापासून मूळ खडकाचे काय होतात, तुकडे होतात. द बेडरॉक ब्रेक डाऊन इन टू द पीसेस. ते मोठमोठे खडक आहेत त्याचे काय होतात, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये रूपांतर होतं. सो स्टोन, सँड अँड सॉइल्स आर फ्रॉम दिस प्लेसेस. आणि त्याचे छोटे छोटे काय होतात, खडकाचे तुकडे होतात. मायक्रोब्स, वॉर्म अँड इन्सेक्ट आर फाउंड अमॉंग देम. आणि त्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये, घटकामध्ये सूक्ष्मजीव, काही कृमीजंत, कीटक अशा वेगवेगळे प्राणी तिथे तुम्हाला दिसतात. देअर आर ऑल्सो इन लाईक माईस अँड रॅट आर ऑल्सो फाउंड हिअर. त्याच्यामध्ये काही उंदीर, घुशी, सुरख ह्यासारखे सुद्धा प्राणी आपल्याला दिसतात. मायक्रोवॉर्म अँड इन्सेक्ट आर फाउंड अमॉंग देम. सो Redonets, the mice, rat, and also from fountain. The roots of the trees growing on the land also help the weathering of rap. त्याचप्रमाणे जमिनीवरचे आपले जे झाडांची मुळं देखील खडकांच्या अपक्षयासाठी मदत करतात. म्हणजे जमिनीची जशी जशी मुळं वाढत जातात, झाडं वाढतात आणि त्या झाडाची मुळं वाढत जातात, तसे ते झाडाची मुळं काय करतात, तर त्या झाडाची मुळं त्या ठिकाणी हे बघा की द रूट्स ऑफ द ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. म्हणजे काय झालेलं आहे की झाडाची मुळं देखील सुद्धा काय करतात, झाडं वाढतात, त्याची मुळंही वाढतात आणि मग ते मोठमोठे खडकसुद्धा, झाडाची मुळं, त्या मुळामुळे काय होतात, मोठमोठे खडकसुद्धा तुटतात, फुटतात आणि मग त्याचं काय होतं, सपाट जमीन किंवा मृदा प्रक्रियेमध्ये त्याची मदत होते. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मिनेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे अशा पद्धतीने ह्या खडकाच्या अपक्षयामुळे, अपक्षय म्हणजे काय की खडकाच्या असे तुटण्यामुळे, फुटण्यामुळे मृदा तयार होते आणि मृदेची प्रक्रिया ही अतिशय मंद गतीने अशी ही अखंड अविरत चालू असते. इट टेक अबाउट 1000 ऑफ इयर्स ऑफ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मेजर सॉईल ऑफ फ्रॉम. आणि असे हे मृदेचा एक थर तयार होण्यासाठी जवळजवळ हजारो वर्ष लागतात. म्हणजे जवळजवळ 2.5 सेंटीमीटर एवढा मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष जातात. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉय इन शॉर्ट पिरियड ड्यू अ फ्लूड, स्टॉर्म, ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. मग हे मृदा तुमचे, म्हणजे आपण बघितलेलं आहे की मृदेचं म्हणजे मृदेचं धूप कशी होते किंवा मृदेचं संपुष्टात कशी होते, ही माती कशी संपुष्टात येते, ती कशामुळे होतं, तर पूर परिस्थितीमुळे. त्याचप्रमाणे पूर येतो, वादळी वारे येतात, मानवाच्या खाणकामाच्या कृतीमुळे मृदा अल्पवधीमध्ये काय होते, नष्ट होते. माहिती दिलेलं आहे, सच ॲज मायनिंग दिस इज वे इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड प्रिव्हेंट इरोझन्स. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे की मृदाची संसाधरण, म्हणजे कन्सर्व म्हणजे काय, कन्झर्व म्हणजे संसाधरण, सॉईल म्हणजे मातीचे संसाधरण करणे, अँड टू प्रिव्हेंट द इरोझन म्हणजे काय, जमिनीची धूप थांबवणे. द प्रिव्हेंट इरोझन ऑफ लँड टू बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीजिंग द ग्रीन कवर ऑफ लँड. आणि ही जमिनीची म्हणजे मृदेची संधारण करण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम उपाय म्हणजे आपण काय केलं पाहिजे, सगळीकडे गवत, झाडे, झुडपे वाढवली पाहिजेत. इरोजन लँड इज रिड्यूस इट, ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इट. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सगळीकडे गवत लावली पाहिजे, झाडे झुडपे वाढवली पाहिजेत. तेव्हाच काय होईल, ती कन्झर्व द सॉइल्स अँड इरोजन ऑफ लँड, म्हणजे जमिनीची धूप थांबेल आणि मातीची संसाधरण होईल. मातीची सुद्धा काय होणार आहे, संधारण आपल्याला करता येईल. आता बघा, लिव्हिंग थिंग यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ, इट डज मॅन. आता आपल्या सजीवामध्ये, पृथ्वीवर सजीवांना जमीन, पाणी आणि हवा ह्याचा वापर करतात. सो हाऊएवर द प्रॉपरेशन ऑफ दिस रिड्युसेस दॅट आर ॲक्च्युअली पुट दिस इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पर्ड. मग हे वापरतात, मग त्याच्यासाठी पृथ्वीवर आपल्याला ते किती प्रमाणात उपलब्ध आहे. सो लँड इज 29%. इथे टेबल्समध्ये दिलेलं आहे की जमीन ही 29% आहे.
पोर्टेबल वॉटर, फ्रेश वॉटर, आपल्याला पिण्यासाठी जे योग्य पाणी आहे ते किती आहे? 0.3% आहे. अँड ऑक्सिजन इज 21%. आणि ऑक्सिजन हे किती आहे? 21% आहे. मग बघा, इन दिस स्मॉल प्रॉपरेशन द रिसर्च शो इन दिस हां, even in the small proportion of the sources show in this above, tables are sufficient for all living things. म्हणजे ह्या टेबलवरून आपल्या लक्षात येतं की आपल्या सजीवांना पुरेसे असं म्हणजे जमीन, पाणी हे कसं आहे, अतिशय कमी प्रमाणात आहे. सो ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन इज कंट्रोल इन ग्रीडी. आणि हे सगळं अल्प प्रमाणात असल्यामुळे मानवाने काय केलं पाहिजे? आपल्या हव्यासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. In other words, we must this reduce judices and the awareness that they are meant for all the other living things and just mankind. आणि आपण माणसाने कसं वागलं पाहिजे? तर तारतम्याने राहिलं पाहिजे. सर्व सजीवांसाठी जेवढं आवश्यक आहे ह्याचं सर्व सजीवांनी भान ठेवलं पाहिजे. मग आपण पाणी जास्त प्रमाणात किंवा जमिनीची धूप थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? की वृक्षतोड थांबवली पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करता आला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपण काय करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टीवर योग्य तो पुरवठा आपल्याला जमीन, हवा, पाण्याचा होऊ शकतो. म्हणजेच काय की एअर, वॉटर, लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. ह्याच्यावरून काय होतं की हवा, पाणी आणि जमीन हे नैसर्गिक संसाधनाचे खूप महत्त्वाचे घटक आहेत. सॉईल इज अ बायोटिक अँड अबायोटिक, म्हणजे मातीमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. द ओझन लेअर इज प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. आणि ओझन वायूचा थर आहे तो सुद्धा काय करतो? आपल्याला म्हणजे सजीवांना त्याचे जे हार्मफुल श्रेय आहे सनपासून त्याचं संरक्षण करतो. त्याच्यानंतर देअर आर मेनी कॉन्स्टिट्यूएंट ऑफ गॅसेस. आपण वायूंचे विविध घटक त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. किती प्रमाणात कोणत्या वायूचा गॅसेस युजेस आपण त्याचं बघितलेलं आहे. नॅचरल रिसोर्स शुड बी यूज केअरफुली अँड स्प्रेंगली. म्हणजेच काय, हे जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि काटकसरीने केला पाहिजे. टुडे वी chapter this finish. I will give you homework, you complete in your notebook. Okay, goodbye.